अँकर पल्लवी, आज या ठिकाणी आपण पाहतोय टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल आयोजित आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2025 हा सुंदर असा पुरस्काराचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे। अवघ्या काही क्षणातच मान्यवरांचंही आगमन होणार आहे। पण तत्पूर्वी आजपर्यंत खऱ्या अर्थानं ज्यांनी सोलापूरसाठी असेल किंवा राज्यासाठी असेल, देशासाठी असेल, एक नागरिक म्हणून त्यांनी खूप उल्लेखनीय असं काम केलेलं आहे आणि याच निमित्तानं आयकॉन तर ते आहेतच, पण आज या 2025 या वर्षामध्ये त्यांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र हा नावाजलेला असा पुरस्कार या ठिकाणी आपण देऊन त्यांना सन्मानित करत आहोत। आणि आज आपल्यासोबत आहेत सोलापुरातले दिग्गज असे मान्यवर, अर्थात रिस्पेक्टेड मिस्टर सुनील दावडा सर, ज्यांचं सोशल वर्क खूप मोठं आहे, ज्यामध्ये रोटरी क्लब ऑफ नॉर्थ सोलापूर असेल, याचबरोबर मूकबधीर शाळेच्या माध्यमातून सुद्धा एक चांगलं असं सामाजिक काम ते करत आहेत। कोणताही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्यांनी या मूकबधीर शाळेच्या माध्यमातून चांगला असा उपक्रम राबवलेला आहे आणि अर्थात एक उत्तम व्यावसायिक म्हणून सुद्धा त्यांनी आपल्या कार्याची छाप आपल्या सोलापूरकरांच्या नजरेसमोर नक्कीच आदर्श ठेवणारी आहे। आणि आज सर तुम्हाला हा आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2025 हा पुरस्कार देऊन तुम्हाला सन्मानित केलं जाणार आहे, तर या संदर्भाची तुमची प्रतिक्रिया काय आहे? नमस्कार, मी सुनील दावडा, टीव्ही महाराष्ट्र न्यूज यांच्या ह्या स्पेशल कट्ट्यावर उभा राहून मला तुमच्याशी हितगुज साधताना खूप आनंद होत आहे। आयकॉन ऑफ महाराष्ट्र ही संकल्पना खूप छान आहे। माझ्याकडे जेव्हा या न्यूज चॅनलचे संपादक आणि माझे मित्र धनंजय शिंदेसाहेब माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की 7 वर्षापासून मी हा पुरस्कार देत आहे आणि यावर्षी 2025साठी मी तुमची निवड केलेली आहे आणि म्हणे की तुम्ही स्वीकारता का? म्हटलं काय विचारायची गोष्ट आहे का? एवढं मान सन्मान तुम्ही माझा करताय, आयकॉन ऑफ महाराष्ट्र राज्यभरासाठी मला तुम्ही पुरस्कार देत आहात, तर त्याच्यामध्ये नाकारण्याचा किंवा काही प्रश्नच येत नाही। उलट तुम्ही मला हा मान सन्मान देत आहात, एवढा मोठा पुरस्कार मला देत आहात, त्याच्यात मला घेण्यामध्ये खूप आनंद होईल। आणि मी तात्काळ त्यांना सांगितलं हो म्हणून। आणि आज मला तो आता पुरस्कार तुम्ही गौरव करत आहात माझा, खूप मनापासून मी त्यासाठी आपल्याला अख्ख्या तुमच्या टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या टीमला मी धन्यवाद देतो। मी सुनील दावडा, माझा व्यवसाय आहे चष्म्याचा। गेल्या 60 वर्षापासून हा व्यवसाय चालू आहे। त्याचप्रमाणे मी रोटरी क्लब सोलापूर नॉर्थचा सदस्य आहे। त्या क्लबमध्ये मी जवळजवळ 40 वर्षापासून सदस्य आहे आणि त्यामध्ये मी अनेक पदावर वेगवेगळ्या संचालक म्हणून काम केलेलं आहे। आणि म्हणून मला 17 वर्षापासून रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधीर विद्यालय याचा सचिव म्हणून नेमणूक केली आहे। तर 17 वर्षापासून सलग मी काम पाहत आहे आणि आजपर्यंत कोणी 3 वर्षापेक्षा तिथं जास्त काम केलेलं नाही, पण मी 17 वर्ष करतो आहे। कारण एक मला मनापासून आवड आहे। दिव्यांग विद्यार्थी आहेत, त्यांना ऐकू येत नाही म्हणून बोलता येत नाही आणि त्यासाठी म्हणून त्यांच्यासाठी अशा विद्यार्थ्यांना एक प्रकारचं आपण शिक्षण देत आहोत। शिक्षण आमचे शिक्षक शिकवत असतात, पण त्यांना आपण सपोर्ट करून त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना जे काय समस्या असतील तिथे मागे उभं राहून त्यांच्या सोडवून त्यांना जे आपण एक शिक्षणाचं जे महत्त्वाचं कार्य करतायत त्याच्यासाठी आम्ही सहकार्य करतो आणि त्यात आम्हाला एक प्रकारचा वेगळा आनंद होतो। आणि याच कारणाने 2015मध्ये मला महाराष्ट्र शासनाकडून सर्वोच्च समजला जाणारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, म्हणजे जो पूर्वी दलित मित्र पुरस्कार या नावाने दिला जात होता, तो मला मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। तर असं काम करत असताना जर कोणी आपला गौरव केला तर आपल्याला अजून काम करायची एक स्फूर्ती मिळते, ऊर्जा मिळते आणि त्यातून आपण बरंचसं काही चांगलं करू शकतो समाजासाठी। आणि आज मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी अगदी आपल्या संयोजकांचे आणि माझे मित्र धनंजय शिंदे यांना अगदी मनापासून आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच सर, तुमचं कार्य खूप मोठं आहे आणि तुमची या ठिकाणी प्रतिक्रिया ऐकत असताना तुमच्या कामातलं सातत्यही आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं। नक्कीच ही सातत्याची जी गोष्ट आहे ती मलासुद्धा खरं तर शिकण्यासारखी आहे, कारण तुम्ही सांगताय गेल्या 17 वर्षापासून तुम्ही काम पाहताय आणि याचबरोबर गेल्या 60 वर्षांपासूनचा असणारा पारंपरिक व्यवसायसुद्धा तुम्ही अगदी खूप छान पद्धतीने तुम्ही सांभाळत आहात। तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे आणि त्यातल्या त्यात दरम्यानच्या काळात तुम्हाला हा जो दलित मित्र म्हणून जो पुरस्कार पूर्वी दिला जायचा तोही आत्ताच तुम्हाला माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते दिलेला आहे। आणि नक्कीच दलित मित्र म्हटल्यानंतर मला या ठिकाणी एवढंच सांगावंसं वाटेल, दलित मित्रांची व्याख्याच मुळात आपण अशी करतो की ज्याला स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्याच्या दुःखामध्ये समरस होता येतो, तो म्हणजे खऱ्या अर्थानं दलित मित्र असतो। अगदी वंचित, शोषित
अशा अनेक लोकांनासुद्धा तुम्ही तुमच्या कार्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्ही सहकार्य केलेलं आहे आणि नक्कीच सर तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आहे आणि थँक्यू सो मच सर. तुमच्यासारख्या व्यक्तींना गौरवण्यात येण्याचं भाग्य आम्हाला लाभतं आहे. खरं तर ही आमच्या चॅनलसाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर धनंजय शिंदे सर आणि आमची संपूर्ण TV महाराष्ट्र न्यूज चॅनलची टीम यांच्या वतीने तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते आणि थांबते. थँक्यू.